नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे। 25,000 रुपये आणि 10,000 रुपये थेट महिलांच्या खात्यामध्ये अनुदान सरकारकडून जमा करण्यात येणार आहे। होय, 25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, ते पण एकदाच हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। ज्या बहिणींना 25,000 पाहिजेत त्यांना 25,000 आणि ज्या बहिणींना 10,000 रुपये पाहिजेत त्यांना 10,000 रुपये एकदाच खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि विशेष म्हणजे हे पैसे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या व्यतिरिक्त पैसे मिळणार आहेत। तर चला, कुणाकुणाला हे पैसे हवे आहेत पटकन कमेंट करायचे आहे आणि ज्यांना हे पैसे हवे आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या व्यतिरिक्त 25,000 आणि 10,000 रुपये पाहिजे आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। परत एकदा सांगते, कारण या 25,000 आणि 10,000 संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी एक महत्त्वाची सूचना, पहा, आपल्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर व्हायला अगदी काही सबस्क्रायबर कमी आहेत। त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तुमच्या सबस्क्राईबची गरज आहे, फक्त काही सबस्क्रायबर कमी आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही सपोर्ट करताल अशी अपेक्षा। आणि सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। पहा, लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्ते जमा झालेले आहेत आणि आता 10वा हप्ताही एप्रिल महिन्याचा महिलांना मिळणार आहे। या संदर्भात घोषणाही झालेली आहे, परंतु हा हप्ता 2100 रुपये न मिळता, तुम्हाला थेट मी स्पष्ट सांगते, हा हप्ता 2100 रुपये न मिळता फक्त आणि फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहे। त्याची ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे। खरं तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती 2100 रुपयाची, परंतु बहिणींना नाराज करण्यात आलं सरकारकडून। 2100 रुपये मार्चमध्ये पण मिळाले नाहीत, एप्रिलमध्ये पण मिळणार नाहीत। क्लिअर कट आहे। मार्चचा हप्ता ज्याप्रमाणे 1,500 आला त्याचप्रमाणे एप्रिलचा हप्ताही तुम्हाला 1,500च मिळणार आहे। पण आजचा आपला व्हिडिओ आहे तो लाडक्या बहिणींना हप्त्याच्या व्यतिरिक्त मिळणाऱ्या 25,000 आणि 10,000 रुपयासंदर्भात। जसं मी अगोदर म्हटलं, ज्या बहिणींना 10,000 पाहिजेत त्यांना 10,000 मिळतील आणि ज्यांना 25,000 पाहिजेत त्यांना 25,000 मिळतील। फक्त त्यासाठी एक छोटीशी अट आहे। ती अट काय आहे तर तुमचं खातं जे आहे ते एका विशिष्ट बँकेत असलं तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। कोणत्या बँकेत हे खातं असायला पाहिजे हेही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप अजिबात करू नका। एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, विशिष्ट बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला 25,000 रुपये सरकारकडून देण्यात येत आहेत। आणि विशेष म्हणजे हे 25,000 आणि 10,000 रुपये जे आहेत ते वन टाईम अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे। एकदाच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या हप्ते सोडून हे पैसे आहेत, हप्त्याच्या व्यतिरिक्त हे पैसे आहेत। वन टाईम अमाऊंट 25,000 खात्यामध्ये तुमच्या सरकारकडून जमा करण्यात येईल। त्याचबरोबर ज्याला 10,000 पाहिजेत त्याला 10,000 रुपये मिळून जातील। लाडकी बहीण योजनेच्या या 25,000 आणि 10,000 संदर्भात माहिती आपण पाहणारच आहोत पुढे, परंतु
पीक विमा संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अगदी काही वेळामध्ये आपण जाणून घेऊया. ही देखील माहिती गरजेची आहे शेतकऱ्यांसाठी. पहा, पीक विमा मिळणार आहे 31 मार्च अखेरपर्यंत. सरकारकडून महत्त्वाची माहिती. आमदार राजेश विटकर यांनी मांडली लक्षवेधी आणि त्यानुसार कृषी मंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहात दिली रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन. तर यांच्या आश्वासनानुसार पीक विमा जो आहे तो 31 मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. महिन्याला ही रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र या ठिकाणी पहा, आणखीन पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेमध्ये पडलेले होते आणि आता पीक विम्याचे पैसे 31 मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अतिवृष्टी त्याचबरोबर शेतकऱ्यांना अतिवृष्टी अंतर्गत जी मंजूर करण्यात आलेली रक्कम होती 4,448 कोटी रुपयांपैकी 4,067 कोटी रुपये वाटप करण्याचा आदेश आहे आणि ही रक्कम 31 मार्च अखेरपर्यंत सरकारकडून जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. पीक विमा 31 मार्च अखेरपर्यंत मिळणार आहे. आता आपली महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणारे 25,000 रुपये. या संदर्भात माहिती आपण पाहूया. तर पहा, हे जे 25,000 रुपये आहेत ते कशा प्रकारे मिळणार आहेत, 10,000 रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत, याची माहिती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये दिलेली आहे. स्वतः अर्थमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे. 10,000 आणि 25,000साठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये 2024च्या सुरू करण्यात आली. आता 10वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये काही दिवसामध्ये जमा होईल अशा सरकारने खुशखबर दिली महिलांसाठी. ती म्हणजे महिलांना 25,000 आणि 10,000 मिळणार. 21 रुपये तर सध्या वाढवण्यात आलेले नाहीत, परंतु पैसे ते जरी वाढवण्यात आले नसले तरी पण महिलांसाठी 25,000 मिळण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये खातं असावं लागणार आहे. कोणत्या बँकेमध्ये खातं? तर अजित पवार यांनी ही घोषणा केलेली आहे की महिलांना जे आहे ते 25,000 रुपये आणि 10,000 रुपये हे कर्ज मिळणार आहे. हे कर्ज कोणत्या बँकेमध्ये खातं असेल तर मिळणार आहे. तर मुंबई बँकेमध्ये ज्या महिलांचं, ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे अशा महिलांना हे कर्ज मिळणार आहे. रुपये 25,000 किंवा 10,000. ज्यांना 25,000 पाहिजे त्यांना 25,000 आणि ज्यांना 10,000 पाहिजे त्यांना 10,000चं कर्ज मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या कर्जाचे तुम्हाला हप्ते फेडायची गरज पडणार नाही. सगळ्यात मोठी अपडेट, तुम्हाला 25,000चं जरी कर्ज घेतलं तरी हप्ते फेडायची गरज पडणार नाही. 10,000चं जरी कर्ज घेतलं तरी हप्ते फेडायची गरज नाही. मग आता हप्ते कसे फिटणार? तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता महिन्याला तुम्हाला पडतो त्या पैशामधनं तुमचं कर्ज जे आहे ते फेडण्यात येणार आहे. अशा प्रकारचं नियोजन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. आता कुणाकुणाला हे कर्ज घ्यायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आपण सविस्तर पुढे या संदर्भात माहिती अधिक जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. 1,00,000 सबस्क्रायबर होण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, ते म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.